आणि आता आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो आहे साईबाबांचा प्रसाद खायला, जो फ्री असतो। लास्ट टाइम ओरडलेले आम्हाला। सो आता आम्ही शिर्डीला आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे कारण की संडे आहे। सो इथे लोक दर्शनासाठी आले आहेत। दर्शनाची इथे रांग सुरू होते। मी तुम्हाला दाखवते की कुठून दर्शनाची रांग सुरू होते। सो इथे चप्पल स्टँड आहे, तिथे तुम्ही फ्रीमध्ये तुमचे शूज ठेवू शकतात आणि इथून ही अशी लाईन सुरू होते आहे। सो ही लाईन जाते दर्शनाकडे। दर्शनासाठी बऱ्याच रांगा आहेत, बरेच इथे गेट आहेत दर्शनासाठी। सेकंड थिंग की तुम्ही आज जाताना मोबाईल तुम्हाला बाहेर ठेवावा लागणार आहे। सो इथे मोबाईलचं लॉकर आहे, मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ते लॉकरमध्ये फोन ठेवतात आणि 5 रुपीज चार्ज करतात ते पर लॉकर। सो त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटी बॅग देणार, त्याच्यामध्ये तुमचा फोन ठेवून। सो हे मोबाईल लॉकर आहे आणि हा तुमचं चप्पलसाठी लॉकर आहे। सो तिथे तुम्ही तुमचं चप्पल स्टँड आहे, ते तुम्ही तुमचे शूज ठेवू शकता आणि मोबाईल लॉकर आहे, ते तुम्ही तुमचे फोन ठेवू शकता।
दर्शनासाठी 2 रांगा असतात, एक असतं फ्री दर्शन आणि एक असतं पेड. सो पेड 200 रुपयाचा पास असतो, तो जर तुम्ही पास काढून गेला तर थोडंसं तुमचं क्विक दर्शन होईल कम्पेअर टू फ्रीवाल्या लाईनमध्ये. आणि आता आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो आहे साईबाबांचा प्रसाद खायला, जो फ्री असतो. सो तुम्हाला पे करायची गरज नाही आहे, फक्त एक तुम्हाला कुपन देणार आणि त्यानंतर तुम्हाला आत जायला लागणार. आणि तो खूप मोठा भोजनालय आहे, सो तिथे कंटिन्यू लोक जेवायला बसत असतात आणि कंटिन्यू रांग सुरू असते. आता मी तुम्हाला दाखवते की ते भोजनालय कसं आहे आणि भोजनालयाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो पण तुम्हाला मी दाखवते. सो ही भोजनालयाचा रस्ता आहे, इथून डिरेक्ट हा रस्ता जातो भोजनालयाच्या इथे. सो मी आता तुम्हाला दाखवते. इथे बाजूला बरेच छोटे छोटेसे तुम्हाला गोष्टी मिळतील जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. हाताने बनवलेल्या आहेत आणि खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला कोणाला शिर्डीला आल्यावर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. आम्ही शॉर्टकटने जातोय. सो हा एक शॉर्टकट आहे भोजनालयाकडे जायला, तर आम्ही तो शॉर्टकट घेऊन आता जातोय कारण आम्हाला खूप भूक लागली आहे. इथे कूपन मिळतं का? सो तुम्ही बघू शकता की इथे फ्री प्रसाद मील कूपन काउंटर लिहिलं आहे. सो इथे फ्री मिळतं जेवण. सो हे फ्री कूपन आहे आणि या फ्री कूपनवर आता बाबांचा प्रसाद मिळणार आहे. सो आता आपण बघूया की प्रसाद कसा आहे. हे रांगेने आत जायचं असतं. आता जस्ट जेवण बाहेर आलेलो आणि इथे जेवणात चपाती होती, मुगाची भाजी होती, आणखी त्यानंतर दुधीची भाजी होती, राईस होता आणि शिरा होता. तर जेवण एकदम साधं होतं पण छान होतं. जर तुम्हाला एक प्रसाद म्हणून खायचं असेल तर मी सजेस्ट करेन की छान जेवण होतं. एकदा नक्की या भोजनालयाला या आणि जेवण टेस्ट करा.